HSRP नंबर प्लेटसाठी आज आता शेवटचा दिवस आहे मुदतीचा आणि उद्यापासून वाहन चालकांना थेट दंड बसणार आहे। HSRP नंबर प्लेट नसेल तर 1000 रुपयांचा हा दंड भरावा लागणार आहे आणि राज्यातल्या अजून 1 कोटी वाहनांवर कारवाईची टांगती तलवार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेलेत। निलेश, महत्त्वाचं वाहनधारकांसाठी बातमी आहे, HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे, नाहीतर उद्यापासून आर्थिक दंड लागणार आहे। अनुपमा, न्यायालयाने खरं तर 2019च्या पूर्वीच्या ज्या गाड्या आहेत त्यांना उच्च सुरक्षित नंबर प्लेट बसवणं बंधनकारक असा आदेश दिला होता। मागील वर्षभरापासून ही मोहीम सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मागील म्हणजे या वर्षापर्यंत 3 वेळा ही संधी देण्यात आली होती, मात्र अजूनही वाहनधारक जे आहेत त्यांनी आपली नंबर प्लेट जी आहे ती बसवलेलं नाही आहे। त्यामुळं उद्यापासून या ज्या गाड्यांना ही नंबर प्लेट नसणार आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। खरं तर 3 वेळा आतापर्यंत वर्षभरात संधी देण्यात आली होती, मात्र अजूनही 1 लाखांपेक्षा अधिक वाहनधारक आहेत त्यांनी नंबर प्लेट बसवली नाही आहे। विशेष करून पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये 25 लाख वाहनधारक आहेत, त्यातले फक्त 9 लाख वाहनधारकांनी ही नंबर प्लेट बसवलेली आपल्याला पाहायला मिळतात। पिंपरी चिंचवडमध्ये पण ही अजूनही 1 लाखाच्या वर वाहनधारक आहेत, त्यांनी अजून नंबर प्लेट बसवली नाही। त्यामुळे उद्यापासून या वाहनधारकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते कोर्टाने दिलेले आहेत। RTO आणि वाहतूक पोलिसांकडून ही आता कारवाई उद्यापासून होणार आहे आणि विशेष करून 1000 दंड या वाहनधारकांना या ठिकाणी बसणार आहे। त्यामुळे RTO असेल किंवा परिवहन विभाग असेल यांच्याकडून सातत्याने सांगण्यात येत आहे की HSRP जी नंबर प्लेट आहे ती बंधनकारक 3 वेळा मुदतवाढ मिळालेली आहे, मात्र आज आता शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज सगळी धावाधाव या वाहनधारकांची पाहायला मिळणार आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।